नमस्कार. कुक विथ सोनाली मराठीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण बनवणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने जराही कडू न होणारी, अगदी न आवडणारेही आवडीने पुन्हा मागून खातील अशी भरली कारली. तुम्ही इथे ही कारली पाहू शकता. दिसायला जितकी सुंदर दिसतात, चवीला तितकीच अप्रतिम लागतात आणि ही एकदा बनवून ठेवली तर 5-6 दिवस आरामात टिकतात आणि अगदी छान मऊसूत शिजलेले आहेत. तुम्ही इथे पाहू शकता. मसाला जो आहे आतमधला तो सर्व बाजूला छान असा लागला गेलेला आहे. तर अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही छान छान रेसिपी पाहता येतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी 3 कारली घेतलेले आहेत आणि त्याचा जो वरचा काठेरी भाग आहे तो आपल्याला एखाद्या सुरीने काढून घ्यायचा आहे. तर मी व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने दाखवते तर त्या पद्धतीने आपल्याला संपूर्ण कारल्याचा वरचा जो काठेरी भाग आहे तो इथं काढून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता. या पद्धतीने आपण इतर सर्व कारल्याचे जे काठेरी भाग होते ते काढून टाकलेत. आता आपण कारलं कट करून घेऊया. तर इथे मी एका कारल्याचे 2 भाग करून घेणार आहे. तुम्हाला हवा असेल तर 3 भागही तुम्ही इथे करू शकता. तर पहा, मधोमध 2 भाग कट करून घेतल्यानंतर त्याचा जो देठाकडचा भाग आहे तर ते आपल्याला दोन्ही बाजूचे कट करून टाकायचं आहे आणि त्यानंतर याच पद्धतीने आपण इतर जी कारली आहे तीही सेम पद्धतीने कट करून घेणार आहोत. दोन्ही बाजूचा कडेचा भाग कापून त्यानंतर मधोमध आपल्याला ही कारली कट करून घ्यायची आहे. सर्व कारली व्यवस्थित इथं आता मी कट करून घेतलेत. तर आता आपण त्याच्यातील जो बिया आहेत तर त्या काढून घेणार आहोत. तर पहा, याच सुरीने आपण ह्याच्यातील सर्व ज्या बिया आहेत त्या काढून घेणार आहोत. अगदी सहज निघतात आणि त्याचबरोबर अजिबात कारलं कट करायची गरज पडत नाही आणि छान असं आतमधून संपूर्ण क्लीन हे कारलं होतं. तर पहा, या पद्धतीने मी तुम्हाला संपूर्ण क्लीन झाल्यानंतर इथं दाखवणार आहे. व्यवस्थित असं फिरवत आपल्याला आतमधला जो बियाचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व कारलं अगदी छान स्वच्छ संपूर्ण आतमधल्या ज्या बिया आहेत त्या बाहेर निघालेल्या आहेत. आणि तुम्ही कोणती पद्धत वापरून कारल्यातील बिया काढता तेही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहा, सर्व आपण इथं कारली जी आहे ती व्यवस्थित अशी स्वच्छ करून घेतलेली आहेत आणि त्यानंतर इथे मी कारली स्वच्छ धुवून घेतलेत. आता आपल्याला या कारल्यांना हळद आणि मीठ लावून घ्यायचं आहे. तर त्याच्यासाठी इथे मी पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ घेतलं आहे. दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बोटाच्या सहाय्याने आपल्याला छान असं संपूर्ण कारल्याला हे व्यवस्थित हळद मीठ लावून घ्यायचं आहे. आतमध्येही लावायचं आहे आणि बाहेरच्या बाजूनेही लावून घ्यायचं आहे. तर पहा, छान व्यवस्थित अशी सर्व कारल्याला हळद मीठ आपण इथं लावून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर 10 मिनिटासाठी हे असंच बाजूला ठेवा. जर वेळ नसेल तर आपण याला वाफवून घेतला तरीही चालेल. मी 10 मिनटं बाजूला ठेवली होती आणि त्यानंतर ही एका चाळणीवरती घालून एक 10 ते 15 मिनटासाठी वाफवून घेतलेत आणि इथं तुम्ही पाहू शकता अगदी छान अशी ही जी कारली आहे ती वाफवली गेलेली आहेत. जास्त पण कारली ओव्हरकुक करायची नाहीत. 80 ते 90% आपल्याला ही कारली शिजवून घ्यायची आहे. तर पहा, आता ही कारली अशीच बाजूला ठेवून ती संपूर्णपणे गार करून घ्यायची आहे. तर आता आपण जे कारल्याचं स्टफिंग आहे ते बनवून घेऊया. तर त्याच्यासाठी कढई गरम करून घेतली, त्याच्यामध्ये घातलेलं आहे तेल घातल्यानंतर इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतले. तर ते शेंगदाणे आपल्याला परतत राहून छान असे खरपूस तेलामध्ये भाजून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व शेंगदाणे छान असे खरपूस भाजले गेलेले आहेत. आता ते एका बाजूला काढून आता इतर मसाले घालून घ्यायचे आहेत. तर त्याच्यासाठी इथे मी 2 चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस घेतला, 1 चमचा पांढरे तेल, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा. आता हे सर्व जे मसाले आहेत ते आपण ह्या कढईमध्ये घालून व्यवस्थित असे मिनिटभर परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर शेंगदाण्यासोबत पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून 1 मिनिटभरासाठी हे सर्व जे मसाले आहेत ते तिळाचा चटचट असा आवाज येत नाही तोपर्यंत भाजून घ्यायचे आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व मसाले छान असे भाजले गेलेत. आता हे संपूर्णपणे गार करून घेऊया आणि त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे काढून घ्यायचे आहेत.
तर सर्व मसाले गार झाल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले। आता त्याला झाकण लावून आपल्याला जाडसर हे मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे, जास्त बारीक करायचं नाही। तर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान असं जाडसर हे आपण जो मसाला जे स्टफिंग आहे ते वाटून घेतलेलं आहे। आता हे वाटून घेतलेलं जे मिश्रण आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया। तर संपूर्ण हे जे मसाला आहे तो एका प्लेटमध्ये काढून घेतला। आता काही सुके मसाले घालायचे आहेत। तर इथे मी 1-2 चमचे घरगुती लाल तिखट वापरलेला आहे, त्यानंतर पाव चमचा हळद, त्यानंतर घातलेला आहे इथे 1-1.5 चमचा धनेपूड घातले आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये थोडासा लिंबूचा रस घालायचा आहे। तुम्हाला जर लिंबूचा रस वापरायचा नसेल तर थोडीशी चिंच वापरला तरीही चालेल। आता त्याचबरोबर ह्याच्यामध्ये भरपूर अशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालून हे सर्व मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे। आपण याच्यामध्ये कोणतंही गूळ वगैरे वापरलेलं नाही, गुळाचा वापर न करताही आपण हे कारलं बनवणार आहोत। तर सर्व मसाला आता तयार झालेला आहे। तर आता आपण कारल्यामध्ये भरून घ्यायचं आहे। व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते त्या पद्धतीने अगदी छान दाबून आपल्याला हे एका बोटाने व्यवस्थित असं प्रेस करून छान दाबत राहून आपल्याला हा मसाला जो आहे तो कारल्यामध्ये भरून घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जेव्हा ही कारली भाजायला घेऊ किंवा फ्राय करायला घेऊ तर त्याच्यामध्ये जो मसाला आहे तो बाहेर निघता कामा नये, याच्यासाठीच आपल्याला छान असं व्यवस्थित हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे। तर पहा याच पद्धतीने आपण इतर सर्व कारली जी आहेत ती मसाल्यामध्ये व्यवस्थित अशी भरून घेऊया। तर सर्व कारली इथं दाखवल्या पद्धतीने व्यवस्थित अशी मसाला भरून घेतला आहे। अगदी 1 चमचावर फक्त आपला हा मसाला जो आहे तो उरलेला आहे, तर जे प्रमाण होतं आपलं ते अगदी परफेक्ट होतं। आणि आता आपण ही कारली जी आहे ती फ्राय करायला घेऊया। तर फ्राय करण्यासाठी इथं मी तवा वापरणार आहे, तुम्ही कढई वापरला तरीही चालेल। तवा गरम करून घ्यायचा, त्याच्यानंतर 2 ते 3 चमचे तेल टाकायचं आहे। तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस मंद ठेवून आपल्याला ही संपूर्ण जी कारली आहे ती फ्राय करून घ्यायची आहे। तर पहा इथे सर्व कारली व्यवस्थित अशी तव्यामध्ये घालून घेतलेत। आता तव्यामध्ये कारली घातल्यानंतर आपल्याला गॅस मंद ठेवून 1 मिनिटभरासाठी अगोदर आपण ही कारलं भाजून घेणार आहोत आणि याच पद्धतीने परतत राहून आपल्याला 1 मिनिटभर हे कारलं जे आहे ते भाजून घ्यायचं आहे। तर आता इथं सर्व कारली घातल्यानंतर ह्याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 1 मिनिटभर आपण एका साईडनं कारलं भाजून घेणार आणि त्यानंतर झाकण काढून आता आपण हे परतून घ्यायचं आहे। तुम्ही इथे चमचाचा वापर केला तरीही चालेल, पण मी इथं हातानेच परतून घेतलेलं आहे। पहा एका बाजूने छान असं हलकेसे डाग येईपर्यंत आपण हे कारलं भाजून घेतलं आणि त्यानंतर दुसऱ्या बाजूने परतून आता दुसऱ्या बाजूनेही सेम पद्धतीने भाजून घ्यायचं आहे। परतून पुन्हा झाकण ठेवून पुन्हा दुसऱ्या बाजूने इथे मी भाजून घेतलं। तर याच पद्धतीने आपल्याला हे संपूर्ण कारलं व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे। सर्व कारलं असं परतून छान असं भाजून घेतलं की ते छान असं भाजलं जातं आणि चव त्याची खूप छान येते। तर पहा याच पद्धतीने आपण सर्व कारली इथे परतत राहून भाजून घेतलेली आहे। आता आपण ही जी कारली घेतलीत त्याचा जो टोकाकडचा भाग आहे तर तोही भाजून घ्यायचा आहे। तर आता आपण ही परतून ठेवूया। कारली 1 मिनिटभरासाठी आपण आता हे भाजून घेणार आहे। तर सर्व असं हे कारलं आपण सुरुवातीला परतून घेऊया, जेणेकरून हा जो देठाकडचा भाग आहे तोही छान असा भाजला जाईल। तुम्हाला जर आवश्यकता वाटली तर तुम्ही भाजून घ्या, नाही भाजून घेतला तरीही चालेल। तर आता सर्व परतून घेतल्यानंतर पहा छान अशी कारली भाजून घेतल्यात। आता आपण याच्यावरती जो उरलेला 1 चमचाभर मसाला होता तर तो घालून घेऊया आणि तो घातल्यानंतर थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची आहे। आणि आता व्हिडिओमध्ये मी ज्या पद्धतीने दाखवते तर त्या पद्धतीने आपल्याला हा मसाला जो वरून घातलेला आहे तो छान असा हे जे कारली आहे त्याला व्यवस्थित असा लावून घ्यायचा, जेणेकरून त्याची चव अजूनच वाढते आणि दिसायलाही ते सुंदर दिसतात। तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व कारल्याला जो घातलेला मसाला आहे तो लावून छान असं कारलं भाजून घेतलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता फायनली आपलं इथं जे कारलं आहे ते तयार झालेलं आहे।
अगदी छान हे 5 ते 6 दिवस कारलं आरामात टिकतं आणि चवीला तर अप्रतिम लागतं. या पद्धतीने खरंच तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नाही नक्की आवडेल. अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, जेणेकरून अशाच छान छान रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्हालाही अशा छान छान रेसिपी पाहता येतील. तर इथे मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे कारलं कट करून, तुम्ही पाहू शकता किती सुंदर दिसतंय आणि अगदी छान आतपर्यंत मसाला भरला गेलेला आहे. तर व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि त्याचबरोबर तुम्हीही तुमच्या घरच्यांना अशी हे भरलं कारलं एकदा नक्की करून खायला घाला, त्यांनाही नक्की आवडेल. धन्यवाद.